वळत मॅचच्या दिशेने टॉस जिंकून पहिला बॅटिंग करण्याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. जय 11 यंगस्टर संघाने टॉस जिंकला आणि पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेट सामने, डबल बॉक्सचं क्रिकेट आता मुंबईत थोडं कमी खेळलं जातं, पण त्यातली एक मानाची क्रीडा स्पर्धा. श्री सिद्धी पॅकर, श्री भवानी माता सुवर्ण चषक 43व पर्व आहे. सकाळच्या हाफमध्ये याच परिसरातील दमदार आमदार, विश्वविक्रमी आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम आपण पाहिला. आणि त्यानंतर या क्रीडा स्पर्धेने आता मात्र हळूहळू शेप घेत चालली आहे. खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळाले. ओमकार पाटणची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. दिवेशची अगोदर एक चांगला खेळ पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडला गणेश पाटील, त्या सोबतीला अभिजित दोडके अब्बू येतात नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला माहुलगावचा एक धडाकेबाज बॅटर गणेश पाटील. बॉडीसाठी पहिल्यावर घेऊन रमजान. भांडूपचे युवा खेळाडू येतात बॉलिंगसाठी रमजान. पहिल्याच दिवस आणि पहिल्या दिवसातील आपण पाहिलं एक महत्वपूर्ण मॅच आहे. सर्वांचं लक्ष या मॅचवर देखील आहे, कारण की दोन्ही टीम बॅलन्स आहेत. जय 11 यंगस्टर आणि त्यांच्या विरुद्ध टीम साई सिद्धी अंधेरी. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर गणेश पाटील. माहुलचा एक धडाकेबाज बॅटर. माहुल गावासाठी ग्रामीण क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलेत. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. लेट्स प्ले, रेडी टू फाइट. साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध जय 11 यंगस्टर. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि गणेश पाटीलची बॅटिंग पॉवर प्लेला नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. खूप वर्ष यही देखील ही क्रीडा स्पर्धा खेळलाय. मग जम्बो, साई सिद्धी मानकूर, रॉयल, खूप चांगलं क्रिकेट खेळला गेलाय गणेश पाटील. पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र इकडे सुरुवात केली आहे. क्या हुआ भाई रमजान भाई? रमजान भाई को एक कैलाश लस्सी दे दो भाई, ठंडा हो जाएगा. डबलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. फुटबॉल रमजान. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आणि स्ट्रायकरला गणेश पाटील. 5 ओव्हरची मॅच आहे. साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध जय 11 यंगस्टर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेची खूप महत्वाची ओव्हर असणार आहे. ज्या बॉलवर देखील चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला. खूप चांगला बॉल कलेक्ट केला मागे कीपर भाविन. वेल स्टॉप भाविन. खूप चांगल्या अंदाजामध्ये त्यांनी बॉल तिकडे अडवला गेला. त्याला माहिती आहे की एक्स्ट्रा प्लस जर गेली तर मॅच फसू शकते. सगळी घाटकोपरचं संघ एक एक्स्ट्रा प्लसला मात्र मॅच गेली. या बॉलवर बॉल्ड आउट. जबरदस्त पिचिंग केली गेली. रमजानचं सेलिब्रेशन. गणेश पाटीलला बाहेर जावं लागेल. परफेक्ट बॉल. बॅटर आउट. डबल माइंड झाले थोडे गणेश आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल गणेशला. फटका थोडा फसला तिकडे आणि मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये मात्र बॅटरला बाहेर जावं लागेल.
बघा 20 मिनिटाचा जो टाइम सेट केला इकडे, त्यामुळे त्या टाइम मध्ये तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मेहुल बारी आहेत त्यात कल्याणचे. मेहुलवर मात्र जबाबदारी दिली आहे, बॅटिंग करावी लागेल मेहुलला. महत्वाची मॅच असणार आहे. मेहुल बारिया खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळलेत. हेमंत बारिया, मेहुल बारिया दोन्ही भावांनी खूप चांगलं क्रिकेट कल्याण डोंबिवली परिसरात देखील एक चांगलं खेळले गेले. खुल्या गटात देखील सेन्सिबल शांत प्लेअर मेहुल बारिया. ज्या बॉलवर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला तिकडे व्हाईट बॉल, लेस्टीच्या खूप बाहेर पिचिंग केली रमजानने. एक्स्ट्रा रन्सने स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 धावा झाल्या धावफलकावरती. पहिलाच दिवस आहे, उद्या देखील इकडे नक्कीच 12 मॅचेस शेड्यूल आपण पाहणार आहोत आणि संडेला सुपर 8 संडे देखील खूप चांगला इकडे पाहण्यासारखा असणार आहे. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, इनसाइड आउट. जबरदस्त टायमिंग केला, बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. खूप चांगली फिल्डिंग तिकडे धीरज होते आणि त्यापर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्यात. अभिजित दोडके त्या सोबतीला अब्बू, त्यांनी पण एक वेळा चैन मिळवली आहे साई सिद्धी मानपूर संघातून खेळत असताना या क्रीडा स्पर्धेत. त्याच्यासाठी ती देखील अचिव्हमेंट आहे. आणि अब्बूची एक वेगळी नेहमीच स्टाईल राहिली आहे, गॉगल वगैरे घालून तो नेहमीच क्रिकेट एन्जॉय करत असतो. स्ट्राइक एंडला मेहुल बारिया. त्या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला. अब्बूने त्याला मात्र कॉल दिला की रन होऊ शकतो. खूप चांगलं कॉम्बिनेशन, रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. कैलासवासी सौ नम्रता कालिदास कोळंबकर क्रीडानगरीला आपण नाव दिलंय. आज साहेबांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य उद्घाटन कार्यक्रम आपण पाहिला गेला. सर्व आमचं श्री सिद्धी सेवा मंडळ 43वं वर्ष आणि आज ते वर्ष जपलंय. स्ट्राइक एंडला अभिजित दोडके अब्बू. या बॉलवर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नजर हटी और दुर्घटना घटी और ऊपर वाला जबी देता है चपड़, फाड़ के देता है सारन. मोये मोये. ग्राउंड मोठे आहे त्यामुळे आउटफील्ड तुम्हाला कव्हर करावी लागेल. स्कोर कार्ड 6 आणि तब्बल पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 13 रन झालेत. शेवटचा बॉल बाकी आहे. ज्या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय, बट अब्बूने तिकडे हे आणि पहिल्या ओव्हरचे रन्स मात्र 13 रन झाले धावफलकावरती. 12 रन झाले धावफलकावरती. सुरुवात दमदार केली आहे. त्यानंतर विजेता संघ ओमकार मालाड संघासोबत फाईट करेल. बारा रन झाली धावफलकावरती.
बॉलिंगसाठी विकी येतात कल्याणचे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्पिन करतात, पण त्याच्या अगेन्स्ट कल्याणचा एक बॅटर मेहुल बारिया फेस करतील, त्यामुळे त्याला माहिती आहे डावपेची. स्ट्राईक एंडला बॅटर मेहुल बारिया, बॉलिंगसाठी विकी. महत्वपूर्ण मॅच आहे, खेळपट्टीवर देखील खेळायचं आहे, तर प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. काही ठिकाणी छोटी खेळपट्टी असते, काही ठिकाणी मोठी खेळपट्टी असते. या बॉलवर टॅप केला गेला, मेहुलने खूप जबरदस्त टायमिंग केला. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 13 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्याचं आयोजन दरवर्षी पाहत असतो, याही वर्षी 43व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना या बॉलवर विथ द स्पिन का बॅकफुटला आले, प्रॉपर टॅप केलं. प्रॉपर अंडरआर्म क्रिकेट, टिपिकल अंडरआर्म क्रिकेट स्टाईलने स्ट्रोक खेळले गेले. अब्बू, प्रत्येक बॅटरची स्टेप आउट होण्याची एक वेगळी शैली असते, त्यात अब्बूची एक वेगळी शैली आहे, सूरज उपाध्यायची एक वेगळी शैली आहे, अशी अनेक, घनश्याम शिंदेची एक वेगळी शैली आहे. प्रत्येकाची वेगळी स्टेप आउट होण्याची शैली राहिली आहे, त्यामुळे प्रत्येकाचा वेगळा स्टान्स राहिलाय. बॉलिंगसाठी विकी, स्ट्राईक एंडला मेहुल बारिया. या बॉलवर देखील डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल रन. धावफलक पुन्हा एकदा मात्र तिकडे एकनी पुढे जाईल. 15 रन झाले धावफलकावरती. धावा झाले धावफलकावरती. मॅचचा ग्राफ थोडा आपण पाहिलं वरती जाताना पाहिला गेला. ओव्हर थ्रोचे रन्समुळे जय 11 यंगस्टर टीम थोडी बॅकफुटला गेली आहे, कारण की ओव्हर थ्रो खूप भाग इकडे ठरू शकतात दुसऱ्या इनिंग मध्ये. ज्या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. स्कोर कार्ड मात्र 100 रनचे 16 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतात. विकी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला मेहुल बारिया. या बॉलवर नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे, बॅटर मेहुलला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागते रनआउटच्या रूपामध्ये. बॅटर आउट. हॅलो, हॅलो हॅलो चेक. सोळेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विकी, स्ट्राईक एंडला अभिजित दोडके. अब्बू, महत्वाची मॅच आहे. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या इकडे, बट व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर मॅटर करतील, एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करावे लागतील. बॉलिंगसाठी विकी, स्ट्राईक एंडला अब्बू, अभिजित दोडके. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल, मात्र इकडे फ्रीडचा चान्स राहील. आता अब्बूला त्याचा फायदा उचलावा लागेल. पहिली मॅच एक दमदार झाली, 1 बॉल 2, 1 बॉल 1 पाहायला मिळाली. आई गावदेवी घाटकोपर संघाने एक जबरदस्त खेळ केला. श्री सिद्धी सेवा मंडळ दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असते. लहान मुलगा तो तिकडे ग्रिलवर आहे मित्रा. ए भाऊ, शाळेत तरी जा, नाही तर घरी तरी जा भाऊ. आमच्या इथे काही करू नकोस. रन झाले, 2 विकेट. या बॉलवर अगदी लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिकडे पुन्हा एकदा फ्रीड ऑन आहे. मग संतोष कांबळे मामांनी जबरदस्त बॉलिंग केली. बॉलिंगसाठी विकी, स्ट्राईक एंडला अब्बू. या बॉलवर देखील स्टेप आउट खेळायचा प्रयत्न केला गेला. थोडा डान्सिंग डाऊन द मारा केला, पण तिकडे अब्बूचा एक वेगळा स्टान्स पाहायला मिळाला.
अंडाराम ओपन देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. अनुभव आहे, टर्फ क्रिकेट पण खेळले आहेत, अनुभव आहे खूप सारा. या बॉलवर टॅप केला गेला, एक प्रॉपर टायमिंग करत असताना डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल, डबलचा कॉल दिला अबूने आणि 2 रन. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि ग्राफ मात्र जाऊन पोहोचेल 21. 21 रन झालेत. मेहुल आउट झाल्यानंतर त्यांचेच भाऊ आलेत हेमंत बारिया अभिजित दोडके यांची साथ देण्यासाठी. 21. 12 चेंडूने 21 रन्स केले, म्हणजे 1-2-2-1. बॉलिंगसाठी विनोद येत आहेत, अनुभवी आहे, त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. मॅचला थोडंफार मात्र कमबॅक करावं लागेल, बॉलरला थोडे एफर्ट्स द्यावे लागेल. बॅटिंग लाईन चांगली आहे, रमजान आहे, साहिल आहे, नीरज आहे, खूप चांगली बॅटिंग लाईनअप घेऊन भावीन आहे, जयलन यंगस्टर देखील आहे, बट तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक चांगला स्कोर उभा केला तर मॅच देखील तशीच रंगेल. बॉलिंगसाठी विनोद, स्ट्राईक एंडला हेमंत बारिया. या बॉलवर व्हाईट बॉल. पंच पद्मनाथ प्रभू सर, त्यानंतर बाबू मोरे आणि आमचे महेश मोरे, 2 मोरे आहेत आणि 1 प्रभू आहेत, असे आमचे ऑफिशियल्स, अंपायर्स. स्ट्राईक एंडला हेमंत बारिया. या बॉलवर फ्लिक केलं गेलं, जबरदस्त टायमिंग केलं गेलं, परफेक्ट यॉर्कर होता, पण त्याला फक्त दिशा दिली गेली. डबल बॉक्स ऑन आहे, त्यामुळे इकडे बॅटिंग करणं खूप आता क्रुशल आहे. तुम्हाला ह्या ग्राउंडवरती बॅटिंग करत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल. डबल बॉक्स खेळणं मध्ये सोपी नाहीये. या बॉलवर बोल्ड आउट, जबरदस्त बॉल विनोदचा, परफेक्ट बॉल पाहिला गेला, बॅटर आउट. अबूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॉल ऑफ द मॅच. काय पिचिंग केली, खूप चांगली पिचिंग केली आणि विनोदकडे तो अनुभव आहे, त्याला माहिती आहे की अबूला थोडं थांबवावं लागेल, कारण की नंतरच्या पॉवर प्लेला थोडा तो घातक ठरू शकतो. सो गुड बॉल विनोद. अभिजित दोडक्याची खेळी संपुष्टामध्ये येते. नवीन बॅटरला आता मात्र इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. हेमंत बारिया आणि त्याच्यासोबत आता नवीन बॅटरला खूप क्रुशल मॅच आहे. हे सर्व आपले बॅनर्स पाहतोय आपण, जे गत वर्षीच्या आठवणी आहेत. मध्ये आमचे दमदार आमदार आहेत कालिदास कोळंबकर साहेब, या परिसराचे भाग्यविधाते आणि या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलंय. लगातार 9 वेळा महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून येणं सोपी गोष्ट नाहीये आणि तळागाळाच्या लोकांसोबत त्यांची ते नातं आहे. आज त्यांनी म्हटलं सकाळी की सिद्धी पॅकर माझ्यासाठी एक वेगळं आहे आणि नायगावातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आहे. नायगावातली नव्हे तर मुंबईतली आणि मुंबईतली नव्हे तर महाराष्ट्रातली एक नामवंत क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. श्री सिद्धी सेवा मंडळाची श्री भवानी माता सुवर्ण चषक, अर्थातच श्री सिद्धी पॅकर पॉलिससाठी सिरीज येत आहेत. पार्टनरशिपची गरज आहे, मॅच थोडी बनवावी लागेल. व्हाईट +1. या बॉलवर देखील मात्र जबरदस्त बॉल पाहिला गेला, पण व्हाईट बॉल आहे, बॅटर आउट. सो विकेट आली आणि आता मात्र मॅच मध्ये थोडाफार बॅकफुटला जातोय टीम साई सिद्धी अंधेरी.
भारत. न्यू बॅटर भारत. भारतची हेअरस्टाईल पण अगदी पाहण्यासारखी आहे. भारतला तर थोडं मॅचला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण की क्रुशल मॅच आहे. पहिलीच मॅच खेळतोय. 26 रन झाले. तिसरी ओव्हर चालू आहे. एक अजून पॉवर प्लेची ओव्हर मला असं वाटतं बाकी आहे. त्यामुळे हेमंत आणि त्या सोबतीला भारतला ही मॅच बनवावी लागेल. ज्याबरोबर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे पुन्हा एकदा डॉट बॉल. विकेट हातामध्ये नाहीये. 4 विकेट गेले आहेत. दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेटचं हे 3 दिवसाची भव्य दिव्याचं आयोजन. स्ट्राईक भारत. 26 रनवरती 4 विकेट गेलेत. याबरोबर स्टेप आउट झाले. बीट केल्या गेल्या बॅटरला. बाहेर जावं लागेल भारतला. पण थोडी घाई केली आहे. पार्टनरशिपची खूप गरज आहे. त्यामुळे मॅच पूर्णपणे बॅकफुटला जाते टीम साईसिद्धी अंधेरी, कारण की विकेट नाही आहेत. रन्स बरोबर आहेत. मेंटेन आहे. 30-35 पर्यंत इझिली स्कोर जाऊ शकतो. न्यू बॅटर नाव स्ट्राईकला ओमकार येत आहेत. बॉलिंगसाठी नीरज. 3 ओव्हरमध्ये 26 रन झालेत. बॉलिंगसाठी नीरज. स्ट्राईक एंडला बॅटर हेमंत बारी आणि त्या सोबतीला ओमकार. याबरोबर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे मिसफिल्ड आणि 1 रनने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. 27 धावा झाले त्या फलकावरती. 5 विकेट गेली आहेत टीम साईसिद्धी अंधेरी. यानंतर ओमकार मला टीम आपण सज्ज राहायचं. लगेच विनिंग टीम सोबत आपली मॅच असेल. याबरोबर देखील इथे मात्र टॅप केला गेला. नॉन केला. रॉकेट थ्रो. चान्स आहे तिकडे. लाऊड अपील. बॅटर आउट. ओमकारला बाहेर जावं लागेल आणि 6वी विकेट आली आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र बॅकफुटला जाते टीम साईसिद्धी अंधेरी, कारण की ह्या सिच्युएशनला पार्टनरशिपची सख्त गरज है. न्यू बैटर यहाँ पर मुर्गन वेडक्कम, हमारे दोस्त है, बहुत अच्छा क्रिकेट खेल चुके हैं और बहुत सालों से उनको देख रहे. चेंबूर से बहुत अच्छे प्लेयर लेके आते सकते थे और बहुत अच्छा क्रिकेट खेल चुके हैं. मुर्गन (27) 27 रन झाले, 6 विकेट गेले आहेत. जय 11 यंगस्टर टीम आता मॅच मध्ये आली, कारण की विकेट नाही आहेत. समोरची टीम मात्र डगमगली आहे. या बॉलवर मात्र इकडे हेमंतला पण बाहेर जावं लागेल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. (27 रनवरती 7 विकेट गेली आहेत.
साई सिद्धी अंधेरी टीम पूर्णपणे बॅकफुटला गेली. न्यू बॅटर भावेश येत आहेत. शेवटची जोडी मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये आहे. पार्टनरशिप बनवावी लागेल. मॅच थोडीफार मात्र इकडे फसती आहे. भावेश आणि मुरगन. बॉलिंग नीरज साफळा रचलाय मात्र तिकडे भाविनकडे अनुभव आहे. जे कीपिंग करतात अनुभवी प्लेयर्स आहेत. त्यामुळे मॅच कशी बनवायची, कसे प्लेयर्स फिल्डिंग लावायची खूप इम्पॉर्टंट आहे या ग्राउंडवर. सर्व आलेले मुंबईकर संध्याकाळी देखील इकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी होईल. ऑफिसवरून जाता जाता दादरला ही क्रीडा स्पर्धा बघून जाऊयात. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर इकडे मात्र 28 रन्स आलेत. या बॉलवर आतमध्ये बॉल मात्र थोडा खाली बसला. या बॉलवर पुन्हा एकदा चुकी होते. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. फायटिंग टार्गेट झालाय. टीम बॅटिंग करत असताना साई सिद्धी अंधेरी. बघा सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं की 35-40 पर्यंत रन्स होईल, बट त्यानंतर गेलेली विकेट मॅच मधून बॅकफुटला गेली टीम साई सिद्धी अंधेरी. त्यामुळे टीम बॅलन्स पाहिजे. फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग ओव्हरऑल तुमचे सर्व डिपार्टमेंट स्ट्रॉंग पाहिजे तर तुम्ही एक चांगले टुर्नामेंट जिंकू शकता. फॅक्ट आहे या बॉलवर देखील रिस्पेक्ट दिलाय की विकेट हातामध्ये नाही आहेत. पहिलाच दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर पण समोर खेळले गेले. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि तिकडे बॅटर आउट. आणि मला असं वाटतं पहिली टीम इकडे ऑल आउट होतीये साई सिद्धी अंधेरी. 29 रन झाले. 30चं टार्गेट आहे.
पुढे दुसऱ्या डावाकडे 30 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जय 11 यंगस्टार. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. सैसिती अंधेरी एक महत्वाची मॅच खेळते, पहिली मॅच. बट कुठे ना कुठेतरी एक पॉवर प्लेची ओव्हर त्यांनी मिस केली पहिल्या इनिंग मध्ये आणि पहिल्या 4 ओव्हरमध्येच टीम ऑल आउट झाली, त्यामुळे शेवटची ओव्हर पॉवर प्लेची राहून गेली. जबरदस्त मॅच आहे. 30 धावांचं टार्गेट आहे. रमजान त्या सोबतीला साहिल नवले बटवाडीचे, एका साईडला भांडूपचा एक युवा खेळाडू रमजान. साहिल नवलेत नॉन स्ट्राइक एंडला. बटवाडीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. बॉलिंगसाठी अभिजित दोडके अब्बू. साहिल नवले आहेत नॉन स्ट्राइक एंडला आणि बॉलिंगसाठी अभिजित दोडके अब्बू. 30 धावांचं टार्गेट आहे. पहिली पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. दरवर्षी या क्रीडा स्पर्धेची संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असतात. या बॉलवर पहिल्याच बॉलवरती जबरदस्त टायमिंग केलं होतं रमजानने, बट काय एफर्ट्स दिले तिकडे गणेश पाटील, त्यानंतर शिरीषने खूप चांगले एफर्ट्स दिले. वेल स्टॉप प्रयत्न करावे लागतील. बॉलिंगसाठी अबू स्ट्राइक एंडला रमजान. 30 रन्स करायचे आहेत. या बॉलवर समोर खेळले गेले, टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि जबरदस्त टायमिंग. भांडूपचा दणका दिलाय रमजानने. भांडूप मध्ये टॅप खूप चांगलं खेळतात, त्यामुळे टॅप ही आमची ओळख आहे. जबरदस्त टॅप केलं आणि पॉवर प्ले फोडलाय. यानंतर जर पाहिलं तर खूप चांगले देखील मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब अंधेरी देखील आहे. टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव, दुर्वेश 11 सायन, RM रेम्बो स्पोर्ट्स क्लब वडाळा. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड. बॉल थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. मंगलमूर्ती वडाळा, त्यानंतर अण्णानारायण चिंतामणी ग्रँड रोड, सत्यविनायक बी कामोटे आणि अधिरा सत्यविनायक कामोटे अशी या आजच्या दिवसातील मॅच पाहायला मिळेल. रमजानने काय पॉवर प्ले फोडलाय. जबरदस्त बॅटिंग. भांडूपचे युवा खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात खेळले आहेत, अनुभव आहे आणि एक हार्ड हिटर आहेत. सिंगल डबल कमी खेळतात पण मोठमोठे स्ट्रोक खेळणे त्यांची ओळख आहे. रमजान या बॉलवर देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका तिकडे फसताना पाहिला गेलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स आलेत 8 रन आतापर्यंत. थोडी टीम मीटिंग केली जाते. मेहुल हेमंत की पहिली ओव्हर आहे, रन्स येतील बट आपण नंतर कमबॅक केलं तर मॅचमध्ये आपणही देखील कमबॅक करू शकतो. मी अनेक वेळा या ग्राउंडवर अशा मॅचेस पाहिल्यात की टीम ऑल आउट होतात बट ती मॅच नेहमीच रंगते. त्यामुळे आता ही मॅच पण तशीच पाहायला मिळेल का. स्ट्राइक एंडला रमजान. या बॉल ऑफ स्ट्रिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 1,25,000 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 55,000, तृतीय क्रमांक 25,000 रुपये. 43 पर्व आहे.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्ट्रिकच्या बाहेर वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर कार्ड पुढे जाईल. 10 रन्स झाले धावफलकावरती. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसला गेला. रमजान स्वतःवर नाराज आहेत. हे उर्वरित बॉल अब्बूला खूप चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील. मॅच मध्ये कमबॅक करू शकते साई सिद्धी अंधेरी. या ग्राउंडचा इतिहास आहे की बॉल टू बॉलच्या मॅचेस पण फाईट होताना पाहायला मिळाल्यात. पण पेशन्स आणि संयम तुमच्याकडे खूप महत्वाचा आहे. जर असेल तर तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. अभिजित दोडके स्ट्राईकला रमजान. या बॉलवर पुन्हा एकदा हवाई सफर. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. जबरदस्त टायमिंग करत असताना रमजानच्या बॅटमधून ही तिसरी बाउंड्री पाहायला मिळाली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 14 रन्स. सर्व आलेले खेळाडू, सर्व मान्यवर, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व आमचे मित्र. दादरचं हे ग्राउंड जवळ आहे, शिंदेवाडी. त्या ग्राउंड मध्ये क्रिकेट पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करत असतात असे सर्व आमचे मित्र परिवार. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. 43व्या पर्वामध्ये तुमचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हेमंत बारिया येत आहेत. स्ट्राईक एंडला साहिल. चोवीस चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. त्यातली एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. त्यामुळे हे 16 रन्स इझिली करू शकते टीम बॅटिंग करत असताना. जय 11 यंग स्टार. या बॉलवर व्हाईट बॉल. श्री सिद्धी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी मात्र हळूहळू या क्रीडा स्पर्धेसाठी सकाळपासून त्यांची मेहनत. काही जणांचं वर्किंग आहे, पण संध्याकाळच्या हाफमध्ये सर्व जॉईन होतील. या बॉलवर टॅप केला गेला एक वेगळ्या स्टाईलमध्ये. साहिलचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. 1-2 ची बॅटिंग साहिलची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. घाटकोपरची देखील आता एक नुकतीच क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी केलाय. अनुभव आहे त्यांच्याकडे. या बॉलवर देखील आपण पाहिलं सिंगल रन. स्कोर कार्ड पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 17 रन झाले धावफलकावर. 13 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय. बॅटर कीपरला पण बीट केलं गेलं. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. ओंकार मलाड संघ आपण तयार राहायचे आहेत. लगेच टॉस केला जाईल आपला. याही मॅच नंतर विनिंग टीम सोबत. पहिल्या हाफमधून श्री 11 दिवा डोंबिवली क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. या बॉलवर आतमध्ये आणला बॉल. गुड बॉल. खूप चांगला अँगल बनवला, पण एज घेतली गेली आणि रन सिंगल मिळेल. थोडीफार ही मॅच आपण आता मात्र फसती आहे. फ्री माइंड बॅटिंग केली रमजानने. या बॉलवर देखील जबरदस्त फिल्डिंग. स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. आणि हे काय घडलंय? मुरगनने एफर्ट्स दिले, बट तिकडे थोडा इकडे बॉल असं क्रॉस गेला असता बाउंड्री मिळाली असती, बट तिकडे दहा धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. फक्त आणि फक्त जबरदस्त स्टार्ट केली होती रमजानने. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या 3 बाउंड्री झाल्या, त्यामुळे मॅचमध्ये कमबॅक केलं. जय 11 यंग स्टार. काही भांडूपचे खेळाडू आहेत, काही कल्याणचे खेळाडू आहेत, अशी मिळून त्यांनी टीम बनवली आहे. पण जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिलाच दिवस आहे. उद्या देखील विविध भागातून, विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील.
बट या ग्राउंडवर खेळत असताना तुम्हाला अनुभव पाहिजे. या ग्राउंडवर एकदा तरी पहिलं खेळलेलं पाहिजे, नाही तर या ग्राउंडवरती खेळणं खूप कठीण आहे. काही रूल्स वेगळे आहेत, ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळायचं आहे. डबल बॉक्सचं क्रिकेट पूर्वी जास्त चालायचं, पण आता ही एक क्रीडा स्पर्धा मानाची आहे. पॉवर प्लेचा मात्र इथे निर्णय घेतला गेलाय. साहिल आणि रमजानने बॉलिंगसाठी भावेश. जबाबदार देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये बॉल ट्रॅव्हल सिंगल रन. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बट साहिलला मात्र कुठे ना कुठेतरी बाहेर पडतावं लागेल. नवीन बॅटर भावीन येतात. मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं टीम जय इलेव्हन यंगस्टार्स, ज्या पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना स्कोर झाला त्याबद्दल 23 रन. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर लेग स्पिन, बट व्हाईट बॉल. पुन्हा एकदा भावेशला थोडं कंट्रोल करावं लागेल, कारण की स्कोर कमी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कंजूस बॉलिंग करावी लागेल. या बॉलवर हवेत खेळले गेले, ड्रॉप शॉट पाहिला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना रन मिळतील 4. भावींकडे अनुभव आहे. खूप वर्षापासून या खेळाडूला मी पाहतोय, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि खूप चांगलं टायमिंग केलं विथ द स्पिन. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 29. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. या बॉलवर हवेत खेळले गेलेत, फिल्डर येतात तिकडे आणि हा सामना जिंकला गेलाय. खूप चांगली कामगिरी करत असताना जय इलेव्हन यंगस्टार. वेल प्लेड, अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स केला रमजान. सर्व टीमने एफर्ट्स दिले. सही अंधेरी संघ आपण आपला सन्मान केला जाईल. आणि टॉस साठी दोन्ही टीम्सने बाबू सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. अंपायरशी आमच्या कॉन्टॅक्ट करा. चला सामना चालू करायचा. टॉस साठी या आणि साई सिद्धी अंधेरी आपला एक प्लेअर पाठवा, आपला सन्मान केला जाईल. साई सिद्धी अंधेरी. साई सिद्धी अंधेरी आपण यायचं सन्मान करण्यासाठी. साई सिद्धी अंधेरी संघाचा मात्र एक सन्मान केला जातो. अभिजित दोडके अब्बू खूप चांगला खेळ केला, बट हार्ड लक. आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू रमजान. रमजान आपण या प्लेअर ऑफ द मॅच साठी खूप चांगली कामगिरी केली रमजानने. सो अब्बूला आपण हे सन्मान आपण त्याचं करत आहोत. साई सिद्धी अंधेरी, वेल प्लेड, हार्ड लक अब्बू. खूप वर्षापासून ही क्रीडा स्पर्धा अब्बू देखील खेळतोय आणि त्या चैनीचा तो मानकरी पण आहे. सो वेल प्लेड. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातो आहे रमजान. यंग टॅलेंट भांडूपचं श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही आकर्षक केलेली ग्राफिक केलेली टी शर्ट्स आहे. श्री सिद्धी सेवा मंडळाचं आपण पाहिलं तर ही मानाची टी शर्ट आहे. अशा 3-4 टी शर्ट तुला मिळवावे लागतील, तेव्हा तू चैनीच्या हकदार होशील. बट त्यासाठी तुला परफॉर्मन्स करावा लागेल.
चला टॉस करून घ्या लगेच.